नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या एका तरुणीला गावचा सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी मिळून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपनं जबर मारहाण केल्याचं या तरुणीनं सांगितलंय। ज्ञानेश्वरी अंजान असं या तरुणीचं नाव आहे। या अमानुष मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता अनेकांनीच यावर संताप व्यक्त केला आहे। नेमकं काय घडलं याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्यानं आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लावू नयेत, तसंच घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत ज्ञानेश्वरीनं कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या। मात्र त्यानंतर सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी मिळून या तरुणीला बेदम मारहाण केली आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे? हा सरपंच कोणत्या पक्षाचा आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे। या प्रकरणी आता ज्ञानेश्वरीनं तक्रार दाखल केली असून तिनं नेमकं काय म्हटलंय पाहूयात। मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले। आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे, जिवंत आहे, याला कारणीभूत पोलीसच आहेत। पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, यांना जामीन देण्यात येऊ नये, यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा। मारहाण केली कोण होते लोक? मला 10 लोक मिळून आलेले होते, त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाण शिवाय देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले। त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काही साधन नसतं, सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या। तर पहिलं याचं सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं, कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये। एक महिला, मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कुणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केलाय। एकही महिला सुद्धा तिथं कुणी नव्हती आणि पुरुषांनी म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय आहे, नेमकं मी काय आहे काय म्हणून ह्यांनी मला मारले। इतकं मारले की माझ्या इथं पण लागलेले डोक्याला। हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही की ही पूर्ण पाठ आहे, हे हात बघा माझे, हे बघा, आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला मारहाण आहे। तर ह्याचं सरपंच पद पहिलं ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये। एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं, नाही तर आमचं स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं, हीच विनंती आहे माझी शासनाकडे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड मधील वाढत्या गुन्हेगारीबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अशातच बीड मध्ये घडलेल्या या घटनेमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे। प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।